नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता आज आपण चिकनची एक छानशी अशी रेसिपी बघणार आहोत। ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, पण अतिशय सोपी, ओल्या ग्रेव्हीची नाही तर सुक्या ग्रेव्हीची अशी आपण ही भाजी बनवलेली आहे। चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण इथे चिकन कोरमा बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। अगदी प्रत्येक पीस व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता अर्धा किलो इथे मी चिकन घेतलेलं आहे। आता आपण हे पहिल्यांदा बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी कुकरलाच ते शिजवून घेते। तुम्ही पातेल्यात किंवा कढईत केलं तरी देखील चालणार आहे। आता इथे मी कुकर ठेवलाय, त्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून घेतले। आता तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण चिकन घालून घेणार आहोत आणि ते आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। तर ज्या पद्धतीने आपण चिकन नेहमी शिजवतो भाजीसाठी किंवा सुकं बनवण्यासाठी, तसं आपल्याला शिजवायचं नाहीये। म्हणजे यामध्ये कांदा, धणे पावडर वगैरे घालायची नाही। यामध्ये फक्त हळद घालायची आहे, मीठ आणि पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे। तर आता तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे। इथे मी अगदी थोडीशी हळद घालून घेते, खूप जास्त घालायची नाहीये कारण आपण पुन्हा फोडणीमध्ये पण घालणार आहोत। तर आता आपण थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण लगेचच आता चिकन घालून घेऊया। तर आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय। हळद मी अतिशय कमी टाकली, अगदी चिमूटभर हळद टाकली आहे, खूप जास्त घालून घ्यायची नाहीये। आणि चवीनुसार मीठ इथे घालून घेते आणि लगेचच यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचंय। तर 1 ग्लास इथे मी गरम पाणी घालून घेतलंय। अर्धा किलो चिकनसाठी इथे 1 ग्लास गरम पाणी मी घालून घेते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता कुकरच्या आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर 2 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर चिकन आपलं व्यवस्थित मऊ असं शिजेल। तर आता इथे मी 2 कुकरच्या शिट्ट्या काढून घेते। तर आता आपलं चिकन शिजतं आहे, तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी आपण जो उन्हाळ्यामध्ये कांदा वाळवून ठेवतो, जो आपण बिर्याणीसाठी फ्राय करून वापरतो, तर तसा वाळलेला कांदा मी एक मोठी वाटी भरून घेतलेला आहे। तर हा कांदा आता आपण फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता मी कांदा फ्राय करून घेते। तर आता इथे मी कांदा व्यवस्थित असा मध्यम आचेवर तळून घेतलेला आहे। आता तो थंड करून घेऊया, म्हणजे तो छान असा कुरकुरीत होईल आणि त्यानंतर आपण मिक्सरला हा बारीक करून घेऊ। आता चिकन कोरमा करताना यामध्ये टोमॅटो वगैरे जात नाही किंवा कच्ची जी पेस्ट असते आपली ग्रेव्हीसाठी ती जात नाही। तर म्हणून आपण असा कांदा फ्राय करून घ्यायचा आणि असा वाळवलेला कांदा जर नसेल तर तुम्ही आपला ओला कांदा असतो त्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं, उभे काप करून घ्यायचे आणि ते व्यवस्थित असे डीप फ्राय करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर तोही अगदी छान असा कुरकुरीत होतो। आता हे वाळवणातील कांदा होता म्हणून हा झटपट झाला। तर अशा पद्धतीने हा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। आता इथे मी 4 ते 5 काजू घेतले, त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे गरम पाणी घालून घेते, म्हणजे ते व्यवस्थित भिजतील। त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे। तर त्यासाठी इथे मी काजू व्यवस्थित असे भिजवून घेतले। तर आता इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे। आपण आता झाकण उघडून घेऊ। तर इथे बघू शकता चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि खूप जास्त पिवळं दिसायला नको म्हणून आपण हळद यामध्ये अतिशय कमी घातलेली आहे। तर इथे बघू शकता असं खूप जास्त पिवळं नाही दिसत आहे, थोडंसं व्हाईट व्हाईटच दिसतंय। व्यवस्थित मऊ असं आपलं चिकन शिजलेलं आहे। आपण आता भाजी बनवायला घेऊया। तर आता इथे चिकन कोरमा बनवण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे। तर इथे मी 2 मोठे चमचे साजूक तूप घालून घेतले। तूप आता व्यवस्थित असं गरम झालंय, त्यामध्ये मोहरी, जिरे। तर आता जिरे मोहरी इथे व्यवस्थित आपली तडतडली की त्यामध्ये लगेचच मी आलं लसणाची पेस्ट घालून घेते। आता 1 वाटी इथे मी छोटीशी आलं लसणाची पेस्ट घालून घेते। आता आलं लसूण आणि कांद्याचा वापर भरपूर करायचा, म्हणजे टेस्ट खूप जास्त छान येते। हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। आता आलं आणि लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी परतवून घेतली की त्यामध्ये लगेचच
1 वाटी भरून अगदी क्रीमी असं दही आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता 1 वाटी फुल भरून मी दही घालून घेते। गॅस आता मध्यम ठेवायचा आहे। अशा पद्धतीने दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये लगेच आपण गरम मसाला घालून घेतोय। तर इथे मी 1 चमचा गरम मसाला घेतलाय। त्याचबरोबर आता जो आपण कांदा फ्राय करून घेतला होता तो कांदा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि हा कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चिकन कोरमा म्हटलं की त्यामध्ये दूध, दही, तूप याचाच जास्त समावेश केलेला असतो, पण इथे मी आता फुल क्रीमी असं दही यामध्ये घातलंय, त्यामुळे मी दूध घालणार नाहीये। तर दह्यामध्ये कांदा आपला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। तर मसाल्यांमध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि तिखट जसं हवं असेल त्या प्रमाणात कमी जास्त करून असं अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतले। हे मसाले व्यवस्थित आता परतवून घ्यायचे। आता कांदा आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे यामध्ये। आता आपण लगेचच जे चिकन आपलं बॉईल करून ठेवलेलं होतं ते चिकन घालून घेऊया। तर असं पहिल्यांदा मी इथे चिकन घालून घेते। आणि अगदी थोडंसं मी यामध्ये सूप घालते। ग्रेव्ही आपल्याला घट्ट ठेवायची आहे, त्यामुळे सूप बेतानेच घालायचं, खूप जास्त घालायचं नाही। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड करते। तर अगोदर पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक मीठ घालायचं। तर आता आपलं चिकन व्यवस्थित असं शिजतं आहे। तर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेते। त्यानंतर थोडेसे कच्चे मसाले घालून घेते। त्यामध्ये 2-3 लवंग, 3 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 वेलची थोडीशी फोडून घेते। तर अशा प्रकारे कच्चे मसाले मी इथे घालून घेते आहे। आता चिकन कोरमा करताना हे जे मसाले आहे हे वरतूनच घालावे लागतात। हे फ्राय करताना किंवा चिकन शिजवताना घालायचे नसतात, हे वरतून घालायचे असतात, म्हणून इथे मी वरतून ॲड करून घेतले। तर अशा पद्धतीने आता 5 मिनिटांसाठी याला व्यवस्थित वाफ भरून घ्यायची। तर आता इथे मी प्लेट अशी काढून घेते आणि आपण आता जे काजू भिजायला ठेवले होते त्याची मी पेस्ट करून घेतली। तर ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण जर चिकन कोरमा जो असतो तो असा थोडासा पिवळसर रंगाचा किंवा फेंट कलरचा असतो। त्याचं कारण असं त्यामध्ये दूध घातलेलं असतं। यामध्ये मी दूध स्किप केलंय म्हणून याचा रंग लालसर दिसतोय, पण चवीला अतिशय छान होणार आहे। तर वरतून कच्चे मसाले घातल्यामुळे त्याला खूप छान फ्लेवर येईल। आणि आता पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी आपण प्लेट ठेवून व्यवस्थित असं हे शिजवून घेऊया। तर आता इथे 5 मिनिट झालेले आहे आणि आपली भाजी म्हणजे चिकन कोरमा बनवून तयार झालाय। अतिशय छान मस्त अशी घट्ट ग्रेव्ही आणि मस्त असा सुगंध घरभर पसरलाय। अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि किचन स्टोरीजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत त्याची मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि सगळ्यात शेवटी अशा प्रकारे भाजीला स्मोक दिल्याशिवाय भाजी काही पूर्ण होत नाही, त्यामुळे इथे मी स्मोक देऊन घेते म्हणजे छान असा फ्लेवर येईल। म्हणजे अगदीच पूर्ण हॉटेल स्टाईल आपली भाजी बनवून तयार होते। तर अशा पद्धतीने आपली चिकन कोरमाची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता
अतिशय छान अशी दाटसर आपली चिकनची भाजी बनवून तयार झालेली आहे।